नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये कॉक्लिअर इम्प्लांट क्लिनिकचा शुभारंभ करण्यात आला असून तीव्र श्रवणदोष असलेल्या रुग्णांसाठी ही महत्त्वाची सुविधा ठरणार आहे। या क्लिनिकद्वारे लहान मुले आणि प्रौढांना प्रगत तपासणी, शस्त्रक्रिया आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून श्रवणक्षमता सुधारण्याची संधी मिळणार आहे। या केंद्रात OAE, BERA, ASSR सारख्या सखोल तपासण्या तसेच कॉक्लिअर इम्प्लांटसाठी आवश्यक मूल्यांकन, शस्त्रक्रिया आणि त्यानंतरचे मॅपिंग व स्पीच थेरपी एकाच छताखाली उपलब्ध आहेत। वेळीच निदान आणि उपचारावर विशेष भर देण्यात आला आहे। तज्ज्ञांच्या मते कॉक्लिअर इम्प्लांट ही तीव्र श्रवणदोष असलेल्या रुग्णांसाठी प्रभावी उपचार पद्धती असून योग्य वेळी उपचार झाल्यास संवाद आणि जीवनमानात मोठी सुधारणा होऊ शकते। पुढच्या येत्या काही काळामध्ये आपल्याला कुठलाही अडल्ट किंवा मुलं बाळ जे आहे ते मूकबधीर नको आणि जे सेल्फ डिपेंडेंट होऊन एक नॉर्मल मेन स्ट्रीम लाईफ मध्ये आलं पाहिजे। कारण तुमच्या माझ्यासारखं बोललं पाहिजे, त्याला नॉर्मल शिक्षण भेटलं पाहिजे, नॉर्मल लाईफ पार्टनर भेटलं पाहिजे, नॉर्मल करिअर मेन स्ट्रीम मध्ये तुमच्या माझ्यासारखं राहिलं पाहिजे, हा एक मुख्य उद्देश आहे। डेफिनेटली मी तुम्हाला एक आकडा सांगितला, तो आकडा मी एक गृहीत धरून सांगितला होता, कारण 26 लाखाचे 2011चा सेन्सस होता तो। त्याच्यामध्ये एवढे जर 1 to 5 आपण धरले तर कमीत कमी 12-13 हजार मुलं असं जन्मले असेल ज्यांना इम्प्लांट नशीब झालेलं नाही। तर डेफिनेटली गरज आहे, कारण नवी मुंबईमध्ये अजूनपर्यंत मला नाही वाटत की 10 पण सर्जरीज झाल्या आहेत। जेवढं लवकर आपण स्पीच थेरपी घेतली, जेव्हा लवकर आपण सर्जरी केली, तेवढं काळ तो कमी होतो। जसं जर बाळचं ऑपरेशन 6, 8, 9 महिन्याच्या एज मध्ये झालं तर बेअरली एखादी वर्षाची थेरपी, जर का एक रफ फिगर सांगतो तुम्हाला, जर का हा बाळ 4 वर्षाच्या ऑलमोस्ट वयाला झालंय, त्याला कमीत कमी 3-4 वर्ष थेरपी लागणार आहे, कारण तो कम्प्लीट स्टेटमेंट शिकायला बोलायला। कारण आता 4 वर्षानंतर त्याला साऊंड येणार आहे फर्स्ट टाइम। म्हणजे हा एक जन्मलेला बाळ जन्मला 4 वर्ष अगोदर आहे, पण त्याचा कान आज जन्मलाय, त्याला तेवढं आपल्याला थेरपी द्यावी लागणार आहे। नंतर केलं तर मी तुम्हाला सांगितलं ना, इट इज अ न्यूरो डेव्हलपमेंटल इमर्जन्सी। ब्रेन डेव्हलप होणार, ते ऐकण्याचा जो एरिया आहे ब्रेन मध्ये तो आकुंचन होत जाणार आणि त्याचं पुढे हिअरिंग डेव्हलप होणार नाही मशीन लावल्यानंतर सुद्धा, कारण ब्रेन ग्रो होत राहतं आणि पहिल्या सुरुवातीचे जे 3 वर्ष आहे त्याच्यामध्ये खूप फास्ट ग्रो होत आहे ब्रेन बाळचं। पॅरेंटला आपल्या मुलावर शस्त्रक्रिया करायची असेल, ऑपरेशन करायचं असेल, किती खर्च येतो? आयडियली त्याचा खर्च बेसिक इम्प्लांटची मशीन जर पकडली, फक्त मशीन, तरी 6.5 ते पावणे 7 लाखाची असते। हायर एंड मशीन 20-22 लाखाचे असतात नवीन मशीन झालेल्या। आणि सर्जरी कॉस्ट ते व्हेरी करते हॉस्पिटल टू हॉस्पिटल, युजली मे बी 1 to 2 lakhच्या दरम्यान ते सर्जरी कॉस्ट असते। बेसिक जर म्हटलं तर ओव्हरऑल 6 to 8 lakhs, 8 lakhs मिनिमम विथ सर्जरी खर्च जातो मिनिमम, एकदम बेसिक इम्प्लांट मध्ये एका कानासाठी 1 year। वेळेत दखल घेणं, पालकांना या अनुषंगाने काय आपण असं करावं आणि काय मात्र वेळेवर सर्वात पहिलं जे OAE टेस्ट नाव, हे जे तुम्ही जरा एकदम इफ आय वुड से की डोक्यात शब्द बसवले पाहिजे, OAE। बाळचं जसं जन्म झालं, डिस्चार्ज होण्याच्या अगोदर ती OAE टेस्ट झालीच पाहिजे। त्या OAE टेस्ट मध्ये आपल्याला कळतं की बाळचं हिअरिंग आहे का नाही आहे, आणि जर त्याच्यामध्ये काही आढळून आले तर मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलं 136। पहिल्या महिन्यात OAE झालं पाहिजे, 3ऱ्या महिन्यात रिइव्हॅल्युएशन झालं पाहिजे, 6व्या महिन्यापर्यंत ऍक्शन घ्यायला पाहिजे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज।